ब्रेक नंतर टॉक टाइम मध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि आपण चर्चा करतोय ते म्हणजे क्रिसमस केकची. येस, क्रिसमस केक बद्दल बोलायला आपल्या बरोबर आहे निकिता. निकिताशी आपण अजूनही गप्पा मारणार आहोत, पण आता पहिल्यांदा आपण घेणार आहोत एक फोन जो सोलापूरहून आलाय कन्याकुमारी यांचा. कन्याकुमारी बोला. हॅलो, हा कन्याकुमारी. मला विचारायचं होतं, घरी बिना अंड्याचं केक आपण करू शकतो का? अंड्याच्या ऐवजी आपण काय घालू शकतो असं? घरी आपण बनवू शकतो. मार्केटमध्ये आपल्याला एगलेस केकचे पावडर मिळतात, त्यांनी आपण बनवू शकतो. नाहीतर एगलेस केकची जी रेसिपी आहे ती खूप मोठी आहे, ती तुम्ही मला नंतर फोन करू शकतात आणि मी तुम्हाला ती सांगेन. पण म्हणजे रेसिपी सेमच असते का, फक्त नाही. म्हणजे एक घालून नाही, खूप मिल्कमेडनी बनवू शकतात. काही लोक सोडा किंवा थम्सअप घालून बनवतात. सो खूप वेगळ्या वेगळ्या रेसिपीज आहेत. तर त्यासाठी ते नंतर मला फोन करतील तर मी त्यांना नक्कीच ती रेसिपी देईन. पण म्हणजे अंड्याशिवाय केक बनवू शकतो, कारण आपल्याकडे बेसिकली असं मानलं जातं की अंड लागतंच केक मध्ये, आणि अनेक जण अशी असतात की त्यामुळे केक खातही नाहीत. नाही, अंड्याशिवाय हे खूप महत्वाचं आहे की केक अंड्याशिवाय ही केक बनू शकतो. हो, डेफिनेटली. आणि त्याच्यात आपण तू जसं सांगितलंस की त्याला पर्यायी आपले काही तू मला सांगितलं साहित्य की आपण काही कोल्ड्रिंक तू बोललीस की वापरू शकतो, थम्सअप किंवा सोडा. त्यांनी बेसिकली अंड केकला एरिएशन देतं, तर तेच सोडामध्ये जे बबल्स येतात त्यांनी त्याला एरिएशन मिळतं. नक्कीच निकिता, आपण अजूनही बोलणार आहोत, पण आता आपण एक फोन घेतोय. आरती शहा यांचा फोन आला आहे. आरतीजी, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, मला असं विचारायचं होतं, मी एक लेसच केक बनवते नेहमी, कारण आम्ही जैन आहे, आम्ही एक खात नाही. परंतु माझा केक तसा कुकरमध्ये ओव्हन मध्ये चांगला होता. मी आता मायक्रोवेव्ह घेतलाय, तर नक्की कोणत्या मोडवर तो करायला पाहिजे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी कन्व्हेक्शन वर केला तर तो फक्त वर्ण बेक होतो, वर्ण कडक होतो, आतमध्ये तो तसाच राहतो. अच्छा, युजली आम्ही मायक्रोवेव्ह मध्ये केक बनवायला सजेस्ट करत नाही. पण जर का तुमच्याकडे आहेच तर मायक्रोवेव्ह मध्ये ओव्हनचा एक ऑप्शन असतो. आजकाल ते कॉम्बी ओव्हन येतात, मायक्रोवेव्ह कम ओव्हन, तर त्या ऑप्शन वरती तुम्ही केलं तर जास्त चांगलं होईल. पण मग त्यांनी जसं सांगितलं की माझं जर कन्व्हिक्शन नसेल, त्याशिवाय जर केक करायचा असेल तर काय मोड सांगाल तुम्ही? कन्व्हेक्शन नसेल तर आजकाल मायक्रोवेव्ह मध्ये कन्व्हेक्शन असतोच. आणि आय डोंट थिंक की सॉरी काय दुसरा मोड आहे त्याच्यामध्ये. सो युजली जर का बघितलं तर मायक्रोवेव्ह मध्ये कन्व्हेक्शन असलं कीच ओव्हन असतो, नाहीतर नसतो. पण मग नुसता जर केक बनवायचा असेल, म्हणजे आपण जसं ओव्हनच्या आधी पण आपल्याकडे केक बनायचे, आणि त्यावेळेच जर घरातल्या घरात जर केक बनवायचा असेल तर तू काय सांगशील? तेव्हा आपले कुकरमध्ये काही लोक बनवतात, आणि एक रेती काही खाली टाकून तसे काहीतरी असं बनवायचे. सो पण त्याच्याबद्दल काय एवढं नक्कीच निकिता. पण आता जसं ओव्हन आलंय किंवा ओटीजी मध्ये जो एक फरक असतो, म्हणजे ओव्हन आणि ओटीजी मध्ये बेसिकली काही फरक असतो का? नाही, ओव्हन आणि ओटीजी मध्ये काही एवढा फरक नाहीये. जसा ओव्हन तसाच ओटीजी. घरगुतीसाठी ओटीजी असतो, आणि ओव्हन म्हणजे डिफरंट साइजेस मध्ये असतो, पण घरगुतीला आपण ओटीजीच म्हणतो असं. पण मग ओटीजी मध्ये जर केक बनवायचा असेल तर तू कसं सांगशील त्याची रेसिपी? रेसिपी सगळ्या केकसाठी सेमच असते, काही वेगळं काही नाही. फक्त आपलं टेम्परेचर वरती आणि टाइम वरती फक्त लक्ष ठेवायला लागते. दॅट्स ऑल. ओके. आणि निकिता, आपण मगाशी आयसिंग बद्दल बोलत होतो, तर आयसिंग मध्ये जसं बोलले की तू 2 आयसिंगचे प्रकार सांगितले, पण त्याबरोबरच जर इझी आयसिंग आपल्याला हवं असेल, म्हणजे फटाफट आपल्याला केक तो सजवायचा आहे, तर असं पटकन होणारं आयसिंग असं तू सांगशील का एखादं? बटर आयसिंग आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला मार्जरीन लागतं आणि आयसिंग शुगर टाकतो आपण त्याच्यामध्ये, आणि ते फक्त आपण बीट करत राहतो, ते लाईट होतं. आणि आयसिंग शुगर जोपर्यंत जेवढं स्वीटनेस पाहिजे तेवढंच आपण टाकू शकतो. जर का आपल्याला दुसरा फ्लेवर पाहिजे त्याच्यामध्ये तर आपण पिंक कलर आणि त्याचं स्ट्रॉबेरी एसेन्स किंवा पायनॅपल फ्लेवर असं पाहिजे असेल तर पायनॅपल एसेन्स आणि थोडा लाईट लेमन येलो कलर टाकू शकतो.
सो दॅट्स व्हेरी सिम्पल, म्हणजे खूपच सोपं आहे आणि काय एवढं डिफिकल्ट नाही. मला वाटतं आणि या आयसिंगने केक मध्ये खरंच खूप एक वेगळं जान येते असं म्हटलं तर चुकीचं नाही ठरणार. तो अट्रॅक्टिव्ह वाटतो केक आणि खायला तेवढंच एक लहान मुलांसाठी ते एक मस्त मेजवानी असते केक, ती आयसिंग वाला केक Icing, आहे. नक्कीच आपण अजूनही बोलणार आहोत, पण आता आपण एक फोन घेणार आहोत. पद्मा साळी यांचा फोन आहे कोल्हापूरवरून. पद्मा, फोन बोला. हॅलो, मी घरी केक केला होता. तो कुकर मध्ये व्यवस्थित झाला, पण ओव्हन मध्ये बिघडला. काय काय फॉल्ट झाला असेल? ओव्हन मध्ये तुमचं टेम्परेचर मे बी किंवा टेम्परेचर जर का बरोबर नसेल, आणि ओव्हन मध्ये एक आहे की जेव्हा एकदा केक आतमध्ये टाकला की 10 वेळा आपण जर का 5-5 मिनिटांनंतर उघडून बघितला, सो त्यांनी बरोबर केक होणारच नाही. तर ॲट अ लेंथ ॲटलिस्ट 20 मिनिटं एक म्हणजे एका स्ट्रेच मध्ये ठेवा, आणि त्याच्यानंतर जर का चेक करायचं असेल तर बाहेर काढून बघा. नक्कीच, म्हणजे हे ओव्हनसाठी ही महत्वाची टीप असते, कारण का अनेकदा क्युरिओसिटी असते आणि ते हो, की झालाय की नाही, झालाय की डोअर पण ट्रान्सपरंट असलं की त्याच्यातनं अनेकदा दिसत नाही. बघितलंच जातं ते असं. पण नक्कीच आपण आता एक पुढचा फोन घ्यायचा आहे. चित्रा सावंत यांचा फोन आहे ठाणेहून. चित्रा, फोन विचारा प्रश्न. हा, माझा प्रश्न असा आहे की ओव्हन मध्ये म्हणजे ओटीजी मध्ये मी केक बनवते आणि तो नंतर अर्ध्या तासाने छान फुलून येतो, बेक झालेला असतो, पण बाहेर काढल्यानंतर तो पुन्हा थोड्या वेळाने खाली बसतो. तर असं का होतं? जेव्हा बेसिकली केक बनवतायत तेव्हा तुम्ही बीटिंग करतात केकचं, जे जर का तुम्ही बटर आणि शुगर आणि अंड जे बीट करतात ते जसं मी म्हणाली आधी की एकाच डिरेक्शन मध्ये करायचं आहे, तर त्या तसं केलं तर चांगलं असेल आणि होईल. आणि अंड हळूहळू घाला, एकदम टाकू नका. तर आय थिंक दॅट शुड हेल्प. नक्कीच, आपण अजूनही खूप बोलणार आहोत निकिता, आणि क्रिसमस केक कसा बनवायचा याबद्दल आपण अजूनही त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. पण आता आपण घेणार आहोत ब्रेक. केक बद्दल तुम्हालाही काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर फोन करा. आमचा नंबर आहे 02266899204. आता पुन्हा घेणार आहोत एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.